आपण जे ऑर्गॅनिक, सेंद्रिय, विषमुक्त असं जे म्हणतोय, हे नक्की काय आहे? हे आज आपण दाखवणार आहे. या बागेमध्ये आपण बघतोय यांना फुलगळ होणं, फुल कमी निघणं, अशा समस्या असत्यात्या. तर याच्यावर पर्याय किंवा मात करण्यासाठी याला काय करावं लागतं? बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक अशी मायक्रोन्यूट्रिएंट द्यावी लागते. त्याशिवाय ते ड्रॉपिंग थांबतच नाही. मग हे जर आपण केमिकलमध्ये दिलं, तर त्याला ऑर्गॅनिक असं म्हणताच येणार नाही ना, सेंद्रिय म्हणता येणार नाही. आणि हे बोरॉन दिल्याशिवाय, बोरॉन, कॉपर आणि मॅग्नेशियम, झिंक दिल्याशिवाय तर फुलगळ थांबत नाही किंवा भरपूर उत्पन्न निघत नाही किंवा फळांची सेटिंग, साईज व्यवस्थित होत नाही. साईज होण्यासाठी त्याला पोटॅश द्यावं लागतंय. तर मग हे जर आपण दिलं, तर ते ऑर्गॅनिक कसं होईल? तर आपण जे काही ऑर्गॅनिक म्हणतोय, ते थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने केलं आहे. बऱ्याच लोकांनी किंवा बरेच आजपर्यंत शेतकरी केमिकल वापरत होते. तर आपण ते केमिकल वापरलेलं नाही. कारण केमिकलच्या वापरामुळं काय होतंय, त्या केमिकलचा जो आपण मुळामध्ये देतोय किंवा फवारणी करतोय, ते अंश त्याचा फळामध्ये जातोय आणि फळामधून त्याच्यापासून बरेच साईड इफेक्ट होत आहेत. कॅन्सर होत आहेत, त्याच्यानंतर मधुमेह चालू आहे, त्याच्यानंतर काय आहे हाय BP, लो BP किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे असे प्रकार किंवा जे काही ते खाली दिलेलं केमिकल आहे ते फळामधून आपल्या बॉडीमध्ये येतं आणि ते बॉडीमध्ये त्याचा साईड इफेक्ट दाखवतो. त्याच्यामुळं रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, हाडं ठिसूळ होणं किंवा वारंवार आजारी पडणं किंवा अजून जे काही डोकेदुखी असेल असे काहीतरी विपरीत परिणाम होत आहेत. मग जर आपल्याला उत्पन्न भरपूर काढायचं आहे, अन्न पण विषमुक्त पिकवायचं आहे, खर्च कमी करायचा आहे, म्हणजे उत्पादन खर्च कमी करायचा आहे, या गोष्टी सगळ्या मॅनेज करायच्या असेल, तर याला सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे. तर आपण याला मायक्रोन्यूट्रिएंट दिलेले जे लोक केमिकलमधून देतात, रासायनिकमधून, तेच मायक्रोन्यूट्रिएंट आपण ऑर्गॅनिकमधून दिलेले. तर ते कसे दिलेत याचं आपण बघूया. प्रत्येक पिकाच्या वाढीकरिता नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य गरजेचे असतात. त्याला आपण NPK म्हणतो. त्याच्यासोबतच जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत, जसं की बोरॉन असेल, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, आयर्न आहे, यासारखे जे दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा उपयुक्त असतात. त्याच्यामध्ये जे फळधारणेच्या अवस्थेमध्ये बोरॉन, कॉपर, मॅग्नेशियम, झिंक आणि आयर्न यांचा महत्त्वाचा भाग असतो NPK सोबतच. तर हे जे फळधारणेच्या कालावधीमध्ये फळ गळणं, कळी कमी निघणं किंवा फुलं गळणे असा प्रकार होतो. याकरिता रासायनिक खतांचा वापर केला जातो, जे मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध आहेत त्यांचा. तर आपण तेच सर्व मायक्रोन्यूट्रिएंट आपण सेंद्रिय पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण सेंद्रिय शेती आणि विषमुक्त शेती करत आहे. त्यामुळं आपण तेच सर्व मायक्रोन्यूट्रिएंट सेंद्रिय पद्धतीनं केमिकल विरहित देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण जो त्या ड्रममध्ये काही थोडं ऑर्गॅनिक मॅटर भिजू घातलेलं आहेत, त्याचं आपण विश्लेषण करतो आहे. पहिलं त्याच्यामध्ये आपण एक 15 ते 20 किलो साधारण 100च्या जवळपासची फळं असतील, तर ते आपण बेलफळ घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे जे दुर्वा म्हणतो आपण त्याला, हरळी, त्याला दुर्वा असं म्हटलं जातं, ते आपण थोडंसं घेतलेलं आहे. तिसरी गोष्ट ज्याला आपण लव्हाळा ज्याला म्हणलं जातं, त्याला नागरमोथा असंही म्हणलं जातं, ते थोडंफार त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणखीन एक घटक म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकलेला आहे आणि आणखीन थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं दही, ताक असं टाकलेलं आहे. तर या सर्वांच्या मिश्रणानं थोडा दिवस आपण त्याला फर्मेंटेशन दिलेलं आहे. तर याच्यामधून जे काही मिळालेलं आहे, हे एक अतिशय चांगलं मायक्रोन्यूट्रिएंट मिळतं आहे. बेलफळामध्ये पोटॅश भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळं झाडांच्या जी फळांची साईज आहे त्याचा आकार चांगला बनतो. जे काही दुर्वा आहे त्याच्यामध्ये झिंक, कॉपर, मॅग्नेशियम आणि बोरॉन चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे जे काही फळगळीसाठी जे आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट रासायनिकमध्ये वापरायचे होते, तेही आपल्याला त्याच्यातून मिळालेलं आहे. सोबत आपण गूळ दिलेला आहे, त्याच्यामधून आयर्न मिळालेलं आहे.
सोबत आपण दही ताक ॲड केलेलं आहे, त्याच्यामधून कॅल्शियम मिळालेलं आहे. हे सर्व घटक आपण सेंद्रिय पद्धतीने दिल्यामुळं याचा झाडांनाही कोणता साईड इफेक्ट नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रासायन खतांचा वापर नसल्याकारणानं हे 100% सेंद्रिय आहे आणि याचा रिझल्टसुद्धा चांगला आलेला आहे. आपल्याकडं समोर बघतायत आपण फुलगळ कमी झालेले आहे, म्हणजे ड्रॉपिंग कमी झालेलं आहे, थांबलेलं आहे थोडक्यात. आणि फळांची साईजसुद्धा वाढायला लागलेली आहे, फुलांचं सेटिंगमध्ये रूपांतर चांगलं झालेलं आहे. हे विषमुक्त अन्न पिकवणं गरजेचं आहे. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम एवढाच आहे की शेतकरी जर सेंद्रिय शेती करत असेल तर त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय ग्राहक मिळणं खरेदी कर बाजारपेठेमध्ये हे फार मुश्किलीचं आहे. आणि जे ग्राहक सेंद्रिय अन्न खरेदी करण्याच्या विचारात आहेत किंवा करायचं आहे त्यांना नक्की खात्रीशीर सेंद्रिय पिकवलेलं अन्न मिळणं हे सुद्धा मुश्किल झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जसं फॅमिली डॉक्टर आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये फॅमिली फार्मर असणं सुद्धा फार गरजेचं असणार आहे. कारण जर आज जे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, शुगर बीपीचं प्रमाण वाढत आहे, रक्तांमध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढत आहे किंवा आणखीन जी काय निद्रानाश वगैरे असे जे प्रकार आहेत, हा आजारांचं जे प्रमाण वाढत आहे हे शेतामध्ये होणाऱ्या केमिकलच्या अतिरेक वापरामुळं सेंद्रिय रसायनांचा वापर केल्याच्या नंतर या फळांमध्ये जे काय महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध होणार आहेत त्याचा मानवी शरीराकरता जो काय फायदा आहे तो आपण सांगणार आहोत. याच्यामध्ये जे लोह उपलब्ध होणार आहे हे आयर्न शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतं. याच्यामुळं रक्ताचं शुद्धीकरण होतं. दुसरं जे आहे ते जे कॅल्शियम आहे हे हाडांना आणि दातांना मजबूती आणतं. स्नायू आणि मज्जातंतूच्या कार्यासाठी सुद्धा उपलब्ध ठरतं. तिसरं जे आहे ते झिंक जे आहे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आहे. याच्यामध्ये मॅग्नेशियम हे अँटीऑक्सिडेंटचं काम करतं आहे, त्याच्यामुळे पेशींची रचना चांगली होते. विटॅमिन सी सुद्धा आहे, हे एक अँटीऑक्सिडेंट आहे, रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढवतं आहे. जे काय जखमा असतील त्या भरून काढण्यासाठी सुद्धा हे मदत करतं आहे. किंवा जे काय याच्यामध्ये दुसरं मायक्रोन्यूट्रिएंट आहे ॲमिनो ॲसिड हे प्रथिनांचं उपलब्ध आहेत, भरपूर प्रमाणात याच्यामध्ये प्रथिनं उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर विटॅमिन सी आहे. तसेच या ड्रॅगन फ्रूटमध्ये मानवी शरीरासाठी उपलब्ध आणि आरोग्यासाठी चांगले असे बरेच घटक उपलब्ध आहेत. म्हणून शेतकरी बांधवांनी किंवा ग्राहकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, जेणेकरून आपल्याला उत्पादन खर्च कमी करता येईल, विषमुक्त अन्न पिकवता येईल आणि सदृढ आणि निरोगी जीवनासाठी हे येणाऱ्या काळामध्ये काळाची गरज असणार आहे. तर आपण हे जे तयार केलेलं केमिकल होतं किंवा जे तयार केलेलं जे सेंद्रिय रसायन होतं थोडक्यात ते आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपण प्रत्यक्ष बघता आहात. तर पूर्ण ड्रॉपिंग थांबलेलं आहे. चांगलं नक्कीच याचा उपयोग झालेला आहे. ड्रॅगन फ्रूट बरोबरच आपल्याकडे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला गहू आणि ज्वारी उपलब्ध आहे. ग्राहक बांधवांना विषमुक्त अन्न खरेदी करायचं असेल तर त्यांनी आपल्या 7020590343 या नंबरवर संपर्क करावा. आपण शेतकरी ते ग्राहक असे हडपसर पुणे या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. मागच्या वर्षी खरेदीकरता ग्राहक बांधवांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. याही वर्षी त्याच प्रतिसादाची अपेक्षा करतो. शेती उपयोगी व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सचिन आवटे फेसबुक पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक नक्कीच करा. धन्यवाद.